मी आहे राधिका आणि राधिकाज किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आली आहे, ते म्हणजे चिकन दम बिर्याणी. बिर्याणी बनवायचं म्हटलं की प्रत्येकालाच टेन्शन येतं. साहित्य कोणते वापरायचे तेही माहीत नसतं आणि किती प्रमाणात वापरायचं तेही माहीत नसतं आणि कुठल्या स्टेपला कुठली प्रोसेस करायची आहे तेही माहीत नसतं. पण आज मी इथे तुम्हाला माझा अनुभव 7 ते 8 वर्षाचा इथे शेअर करणार आहे आणि जरी बॅचलर मुली किंवा मुलं जरी बनवत असतील तर त्यांनी एकदा हा व्हिडिओ बघितला की त्यांची दम बिर्याणी ही परफेक्टच होणार. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, राधिकाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तसे जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका अशाच नवनवीन डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल. तर पहा, दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे आपण कोणते कोणते साहित्य घेतले ते पाहूया. तर इथे पहा, 1 किलो चिकन घेतलं आहे आणि तिथे खडे मसाले घेतलेत. तर त्यामध्ये काय काय घेतले ते पाहूया. आधी तमालपत्री घेतले, काळी मिरी घेतले, मसाले इलायची घेतले, चक्रीफूल घेतलं आहे, लवंग घेतले आहेत, दालचिनी घेतली आहे, आपली रेग्युलर इलायची घेतली आहे आणि जावित्री घेतली आहे. त्याचबरोबर इथे आपण वाटीमध्ये मसाले घेतले ते पाहूया. इथे गरजेनुसार आपण मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे आणि जिरे घेतले आहेत. तसेच इथं काजू आपण तळून घेतले आहेत. अगदी ऑप्शनल आहेत काजू, पण जर तुम्हाला शाही दम बिर्याणी बनवायची असेल तर काजू निश्चित वापरा. इथे मी दही घेतलं आहे 1 मोठी वाटी, चॉप केलेली कोथिंबीर घेतली आहे, 1 छोटा बाउल तूप घेतलं आहे, तिथे चॉप केलेला पुदिना घेतला आहे, इथे केशरचं दूध घेतलं आहे, याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे. इथे तुम्ही मिरची स्किप करू शकता आणि फक्त आलं आणि लसूणची पेस्ट करू शकता. इथे मी बिर्याणी मसाला घेतला आहे आणि इथे कांदा चॉप करून जो क्रिस्पी कांदा असतो तो नाही घेतला आहे. तर इथे पहा, एकदम असा सॉफ्ट परतून घेतलेला कांदा आहे. क्रिस्पी पण आपण इथे घालणार आहे आणि इथे सेपरेट जिरं आणि धनेपूड घेतले आहे, सेपरेट घरीच बारीक करून घेतलेले आहे. चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. हा बघा, क्रिस्पी कांदा केलेला आहे, हाही आपल्याला लागणार आहे. तर इथे सगळ्यात अगोदर जी प्रोसेस करायची आहे ते चिकन मॅरिनेशन करून घेऊया. तर पहा, याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि ते मी लिंबाचा रस नाही दाखवलेला तो आता घ्यायचा आहे. इथे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे. कलरसाठी काश्मीरी लाल तिखट पावडर, हळद, जिरं आणि धनेपूड, बिर्याणी मसाला हे थोडं थोडं करून टाकायचं, जास्त टाकायची काही गरज नसते. याच्यामध्ये परतलेला कांदा, दही, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता थोडे ह्यामध्ये तूप घालून घेऊया आणि ह्याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी तेल घालून घ्यायचं आहे. आता इथे तेल मी जे वापरणार आहे ते कांदा तळलेलं होतं, तेच तेल इथे मी वापरणार आहे. अर्धी वाटी घालायचं. ज्या वेळेस आपण बिर्याणी बनवतो किंवा कुठलेही चिकन वगैरे मसाला किंवा करी तयार करत असतो तेव्हा तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं. तसंच बिर्याणी तयार करत असताना थोडासा तेलाचा वापर जास्तच होतो. तर पहा, आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्येही थोडं आपल्याला मीठ घालायचं आहे, जास्त नाही, थोडंच घालायचं आहे अंदाजानुसार. आता हे व्यवस्थित अजून एकदा हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, चमच्याने वगैरे न करून घेता. आता मीठ घातलेलं तेही छान मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये क्रिस्पी कांदा हाही छान असा मिक्स करून घ्यायचा आहे
आणि थोडा आपण ठेवला आहे, ज्यावेळेस आपण लेयर लावतो त्यावेळेस तो टाकण्यासाठी. पण पहा, समजतच असेल किती छान झाली डिश मॅरिनेशन. तर पहा, मॅरिनेशन खूप छान झालं आहे आपलं. आता हे असं साईडला ठेवून आपण भात बनवायची प्रोसेस पाहूया. तर पहा, इथे पाणी एका पातेल्यामध्ये तापत ठेवलं आहे. आता त्यामध्ये आपण घालून घेऊया 5 ते 6 लवंग. पाण्याला उकळे आले आहे. 5 ते 6 काळे मिरे. इलायची टाकत असताना त्याची तोंड थोडीशी ओपन करायची. 2 ते 3 दालचिनी. चक्रीफूल 2 ते 3. मसाले इलायची 2 ते 3. तमालपत्र 2 ते 3. जिरे टाकायला विसरायचं नाही. जावित्री. आणि इथे ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण घालू शकतो, पण त्याआधी लिंबाचा रस. कोथिंबीर तुम्हाला हवी असेल तर घालू शकता, काही हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालताना प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मॅरिनेशन करतानाही आपण मीठ घातलं होतं. आता इथे आपल्याला 80% राईस शिजवून घ्यायचा आहे, जास्त नाही शिजवायचा. आता इथे तुम्ही कोथिंबीर जर हवी असेल तर घालू शकता. मी एकदा घातली होती, पण थोडासा कलर चेंज झाला होता म्हणून मी नाही घालत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नो प्रॉब्लेम. आता ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आपण. तेल घालून घेऊया. तेल अवश्य वापरायचं, स्किप नाही करायचं. तेलाने काय होतं, जो आपला राईस शिजून येतो तो एकदम असा मोकळा होतो आणि त्याला एक शाईन असते आणि तो जास्त कडकही होत नाही ज्यावेळेस आपण पाण्यातून बाहेर काढतो तेव्हा. तर आता ह्याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि भात थोड्या वेळाने चेक करत राहायचं. तर पहा, इथे आता आपला तांदूळ शिजला आहे. कसं ओळखायचं? हा पहा, आरामात 2 तुकडे होत आहेत. आता हा काढून घ्यायचा आहे आपल्याला, पाण्यात ठेवायचा नाही. आता ह्याच्यातले जर तुम्हाला हे खडे मसाले नको असतील तर तुम्ही काढून टाकू शकता आणि फक्त भात राईसच ठेवू शकता. पण मी खडे मसाले ठेवणार आहे. बिर्याणीला एक वेगळी टेस्ट ही येते आणि दिसायलाही खूप छान दिसते. तर पहा, हे अगदीच ऑप्शनल आहे. तुम्ही डिरेक्ट आपण मॅरिनेशन केलेलं चिकन टाकू शकता. पण इथे मी जे आपण मसाले घेतले होते ते थोडेसे तेलामध्ये भाजून घेते. थोडासा त्याला एक फ्लेवर तयार होण्यासाठी. जे मगाशी आपण मसाले घेतले तेच आहेत. थोडे शिल्लक ठेवले होते आपण, हे दालचिनी वगैरे. आता याच्यामध्ये रेग्युलर इलायची ही आणि थोडीशी जिरी. आता गॅस पुन्हा आपण बंद करून घेऊया. मसाले फक्त थोडेसे भाजून घ्यायचे होते आपल्याला. इथे आपण राईस साईडला काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये तूप घालून आपण तसंच ठेवलं आहे. इथे गॅस बंद केला आहे पहा. आता आपण याच्यामध्ये चिकन घालून घेऊया, जे मॅरिनेशन केलं होतं ते. आता हे व्यवस्थित लेयर तयार करून घ्यायचे आहे याची. पहा, इथे थोडा तेलाचा वापर हा जास्तच असतो. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा. आता याचवरती जो कांदा आपण तयार करून घेतला होता तळून, पहिल्या लेयरला हा कांदा जास्तच घालायचा. आता ह्याच्यावरती
कोथिंबीर आणि पुदिना. आणि आता ह्याच्यावरती असं राईस काढून घेतलं होतं हे जी लेयर. आता पुन्हा ह्याच्यावरती आपण तूप घालून घेणार आहे. आता ह्याच्यावरती 1 चम्मच असं तूप घालून घेऊया, म्हणजे छान असा मोकळा मोकळा राईस होतो. ऑप्शनल आहे, ते नाही तूप घातलं तरी चालेल. आता पुन्हा ह्याच्यावरती बिर्याणी मसाला घालायचा, स्किप नाही करायचा. तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना. आणि आता ह्याच्यावरती पुन्हा एक भाताची लेयर. आता ही लास्ट लेयर आहे आपली. आता ह्याही प्रोसेस तशाच करायच्या आहेत, पण इथे जर आपण कलर टाकणार आहे तर पहा, पहिला आपण कलर टाकून घेऊया. इथे पहिला ग्रीन कलर टाकते मी. ग्रीन कलर पाण्यामध्ये भिजवून केला आहे. आता केसर आणि दूध जे घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. कलर खूपच छान आलाय दुधाचा, खूपच छान. आणि ह्याच्याने फ्लेवर ही एक वेगळाच येतो. आता ह्याच्यावरती पुन्हा बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना आणि तूप वरच्या लेयरला थोडे एक्स्ट्रा घालायचं. आता तळलेला सगळा कांदा घालून घ्यायचा वरती. आणि ह्याच्यावरती काजू घालून घ्यायचे. आणि आता गव्हाचं पीठ मळून ह्याला साईडनी लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक झाकण प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहा, आपण पीठ लावून घेऊया गव्हाचं. हे असं ठेवायचं कडेला आणि थोडंसं हलकं प्रेस करत जायचं. जास्त पातळही करायचं नाही आणि सगळी एकाच लेवलनी हे लावायचं. असं कमी जास्त झालं की तिथून मग हवा जाते. आता सगळीकडे सेम प्रोसेस करून घ्यायची आहे. तर पहा, पूर्ण पीठ लावून झालेलं आहे आणि इथे मी असं एक मोठं ताट घेतलं आहे आणि हे याच्यावरती प्रेस करून ह्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचं आहे. आणि ते गॅस आपल्याला मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे, हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही. आता तुमच्या घरात एखादं पातेलं असेल तर ते ठेवा. इथे मी पाण्याचं भरलेलं पातेलं वरती ठेवणार आहे. आणि आता गॅसची फ्लेम ऑन करते. आता इथे आपल्याला 20 ते 25 मिनटं मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आणि तिथून पुढं 10 मिनटं लो फ्लेमवरती ह्याच्याखाली तवा ठेवून तव्यावरती पातेले ठेवून 10 मिनटं पुन्हा आपण तशी स्टीम देऊन घेणार आहे. तर पहा, आपण पहिल्यांदा 20 ते 25 मिनटं असंच फ्लेमवरती पातेलं ठेवून दम दिला होता. त्याच्यानंतर 10 मिनटं आपण तवा ठेवून त्याच्यावरती लो फ्लेमला दम दिला होता. आता इथे मी पातेलं काढलं आहे आणि आता पाहूया. पहा किती छान दम बसलेला आहे. खूपच छान झालेले आहे पहा.
स्मेलही खूप छान येतोय. खूप छान. खूप छान झाले आहे. स्मेल ही खूप छान येत आहे. जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि खाल्ल्यानंतर मग मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओनी मदत होती का नाही तेही मला सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.